हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. शेतकरी आणि ग्राहक यांची थेट भेट घालून देणारा ज्वारी, गहू आणि तांदूळ महोत्सव नुकताच साताऱ्याच्या भूविकास बँकेच्या भव्य हॉलमध्ये पार पडला. या महोत्सवाचं आयोजन महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि अजिंक्यतारा शेतकरी सहकारी फळे, फुले आणि भाजीपाला खरेदी विक्री संस्थेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. या महोत्सवाला खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि प्रभाकर घारगे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, अजिंक्यतारा संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिका राजे भोसले, कृषी विभाग अजिंक्यतारा संस्थेचे पदाधिकारी आणि सातारा जिल्ह्यातले शेतकरी आणि ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महोत्सवाची सुरुवात सातारा जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम यांच्या प्रास्ताविकानं झाली. आज आपली जी पारंपरिक पद्धत आहे याच्यामध्ये आपण जातो आणि खरेदी करतो. तरी खरेदी करताना जी प्रक्रिया आहे म्हणजे उत्पादन करणं, शेतकरी उत्पादन केल्यानंतर मग स्टॉकिस्ट असतात, स्टॉकिस्ट नंतर मग डिस्ट्रीब्युटर असतात, डिस्ट्रीब्युटर नंतर किरकोळ विक्रेता असतात आणि नंतर मग ग्राहकाला दिलं जातं. म्हणजे उत्पादक ते ग्राहक आणि ही मधली जी एजंट आहेत यांना जो 50 ते 60% आपल्याला जादा पैसे द्यावे लागतात. या उपक्रमामध्ये आपण असं केलेलं आहे की जे काही उत्पादन केलेलं आहे ते थेट ग्राहकांना द्यायचं. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा शेतकरी सहकारी फळे, फुले आणि भाजीपाला खरेदी विक्री संस्थेचं कार्य आणि महोत्सवाच्या मागची भूमिका विशद केली. वेगवेगळे जे जिल्ह्यातली उत्पादन आहेत या सगळ्याच्या मार्केटिंगच्या याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं कृषी खातं आणि संघ असं मिळून कामकाज आम्ही सुरू केलं आणि गेले मला वाटते साधारण 4-5 वर्ष हा महोत्सव आपण इथं भरवतोय. सुरुवातीला थोडं आम्हाला पहिल्या वर्षी ज्यावेळेला या महोत्सवाची म्हणजे सुरू करायचं असं ठरलं त्यावेळेला थोडी धास्ती होती की शेतकरी येतील का नाही, गिराईक येईल का नाही. पण चांगला माल इथं येतो, थेट शेतकऱ्याकडनं आपल्याला माल खरेदी करायला येतो. भाऊसाहेब महाराजांची जी धोरण होतं त्यांचं जे या संघाच्या उभारणी मागं जी त्यांची संकल्पना होती ती या महोत्सवामुळं 100% यशस्वी झाली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब सोळसकर यांनी अजिंक्यतारा संस्थेला बाजार समितीच्या आवारात जागा देण्याचं आश्वासन दिलं.
या शेतकऱ्यांची फुलं त्या ठिकाणी विकण्यासाठी संधी देण्याचं काम या संघाला करण्याचं निश्चितपणे केलं. त्या ठिकाणी आता बांधकाम चालू आहे. फाउंडेशन वर आलेले एक 7 ते 8 महिन्यात ते काम चांगल्यापैकी मार्गस्थ येईल. तुम्हाला मी डिसेंबर एंड पर्यंत निश्चितपणाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत या कृषी अजिंक्य तारा फळे आणि फुले या संस्थेला एक गाळा देण्याचं निश्चितपणाने सहकार्य करण्याची भूमिका एक तुमचा सच्चा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणाने केलं जाईल. एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो. यावेळी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या अंतर्गत टंचाईग्रस्त भागातल्या फळबागांचं पुनरुज्जीवन विशेष पॅकेज 2012-2013 या धनादेशांचं वाटप शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. साताऱ्याचे आमदार प्रभाकर घारगे यांनी यावेळी नमूद केलं की ग्रीन हाऊस शेतीमध्ये सातारा जिल्हा अग्रेसर आहे. यामुळं जास्तीत जास्त शीतगृहांची उभारणी करणं गरजेचं आहे. तांदूळ, गहू, ज्वारी हे काही नाशवंत हे अन्नधान्य नाही आहेत, परंतु भाजीपाला असेल, फुलं असतील किंवा स्ट्रॉबेरी असेल अशा पिकाचं उत्पादन होऊन सुद्धा बाजारपेठ न मिळाल्यामुळं त्याचं बऱ्याच फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणतो ते या सातारा जिल्ह्यामध्ये इथले असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी इथे हरितगृह कोल्ड स्टोरेज उभं करण्याचा एक चांगला उपक्रम केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी प्री कुलिंग सेंटर्स याच्यामध्ये घेतलेले आहेत. स्ट्रॉबेरी असेल महाबळेश्वरला घेतलेला आहे, कराडला जवळ नागठाणला घेतलेला आहे, तर कोरेगाव तालुक्यामध्ये घेतलेलं आहे, सातारला घेतलेला आहे. तो शेतकऱ्यांना आपला माल प्री कुलिंग मध्ये आणून तो नंतर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावा अशा पद्धतीचं नियोजन त्याच्यामध्ये आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणं गरजेचं असल्याचं आवर्जून नमूद केलं. ह्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणं गरजेचं आहे. आपल्या केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब सुद्धा ह्या दुष्काळी जनतेसाठी शेतकऱ्यांचं हित जाणण्यासाठी सतत धडपड त्यांची चालू असते. वेगवेगळ्या योजना शासन, महाराष्ट्र शासन असेल, राज्य शासन असेल, हे आपल्या भागात राबवतच आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, धान्य आयात निर्यातीचा प्रश्न असेल, सर्व प्रश्नांना ते स्वतः जातीने लक्ष घालतात की आपल्या शेतकरी राजा सुखावला पाहिजे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी कायमस्वरूपी दुष्काळ निवारणासाठी जलसंधारणाचे कार्यक्रम राबवणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या सातारा जिल्ह्यातील भविष्यामध्ये कायमस्वरूपाचे दुष्काळ निवारण होण्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी किंवा आज आघाडी सरकारनं घेतलेल्या आहे, त्यामध्ये सिमेंट बंदराच्या संदर्भात जी संकल्पना आहे ती खऱ्या अर्थानं जास्तीत जास्तपणे पाणलोट क्षेत्राचं याचा कार्यक्रम हे अशा चांगल्या पद्धतीने घ्यावेत अशा पद्धतीची आपली तुम्हा सर्वांची भूमिका आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी धान्य महोत्सव 2-3 दिवस भरवण्याच्या ऐवजी बचत गटांच्या माध्यमातून कायमस्वरूपी भरवावेत अशी बहुमूल्य सूचना केली. हा जो उत्सव आहे हा फक्त 2 दिवसापुरतं किंवा 2-3 दिवसापुरतं मर्यादित न ठेवता हा कायमस्वरूपी वर्षभर याचा लाभ जर ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. कारण समजा या 2 दिवसात माझ्याकडे पैसेच नसले, गहू म्हणा, ज्वारी म्हणा, तांदूळ हे घेणार तरी कसं. आणि म्हणून या ठिकाणी राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर असं कुठंतरी असं एक प्रकारची म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून वर्षभर असे केंद्र असे उभे केले पाहिजे जेणेकरून वर्षभर याचा लाभ ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावर्षी जवळपास 4 कोटीचा शेतकऱ्यांचा व्यवसाय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम, हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो.
म्हणजे फार्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. साताऱ्यामध्ये गेल्या 4 वर्षांपासून धान्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. सातारा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून शेतकरी आपली विविध उत्पादनं घेऊन या ठिकाणी आले होते. एकाच ठिकाणी अनेक उत्पादनं ग्राहकांना विकून शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या अर्थार्जनाची सोय झाली. सातारा जिल्ह्याचा विचार करता गेले 10 वर्षाचा जर आपण रेकॉर्ड पाहिला तर उत्पादकता कमी असल्यानं कृषी खात्यामार्फत एक विशेष कार्यक्रम घेतला की हे भरड धान्याचं उत्पादक आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्याला उत्पादन कसं वाढवता येईल, उत्पादकता कसा वाढवता येईल, या दृष्टीनं गेले 6-7 वर्ष प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने अतिशय चांगले रिझल्ट आले की प्रत्येक पिकाची रब्बी ज्वारी नंतर बाजरी या पिकाची उत्पादकता आधुनिक तंत्रज्ञान वापरून वाढवण्यात आलेले आहे. हे जे उत्पादित धान्य आहे हे धान्य शेतकरी त्याच्या म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये मध्यस्थामार्फत विक्रीचं काम करत होता. हा जो धान्य महोत्सव आहे याच्यामध्ये ही संकल्पना आहे की ह्या भरड धान्याचं जे आहारामधलं जे पोषक द्रव्ये वगैरे आहेत याचं महत्त्व पटवून देणं. या महोत्सवात 251 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती. गहू, ज्वारी आणि तांदूळ या मालाला या ठिकाणी मोठी मागणी असल्याचं दिसून आलं. या महोत्सवात जवळजवळ 2 कोटी रुपयांची उलाढाल झाली. हे 4थं वर्ष आहे आणि गेले 4 वर्ष खूप चांगला प्रतिसाद संस्थेला इथं लाभलेला आहे. शेतकऱ्यांचा माल कुठलीही दलाली, हमाली, आडत, कट्टी, ऑक्ट्रॉय न जाता हा थेट ग्राहकापर्यंत जातो आणि ग्राहकाला पण चांगला माल स्वस्त वाजवी दरात मिळतो. म्हणून ग्राहकाचा पण आणि शेतकऱ्याचा असं दोघांचंही हित सांभाळण्याचा प्रयत्न इथं संस्था करत आहे. त्याचबरोबरीने जे ताबडतोब विक्री होऊ शकते अशी जी फळं असतात म्हणजे कलिंगड असेल, टरबूज असतील, असे पण गोष्टी शेतकरी आणतात. म्हणजे जे काय माल त्यांच्या शेतात उपलब्ध आहे तो सर्व माल विक्रीचा इथं होतं ह्या 2 दिवसात 3 दिवसात. जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकरी गहू, ज्वारी आणि तांदूळ घेऊन या महोत्सवासाठी आले होते. थेट विक्रीत धान्याच्या अनेक दुर्मिळ जाती ग्राहकांना पाहायला मिळाल्या. माझी शेती 10 एकर आहे. त्यामध्ये मी गहू, ज्वारी, भात वगैरे पिकं घेतो. तर सध्या आता मी अगोदर पाचगणी महाबळेश्वर पेठामध्ये विकत होतो. आता हा महोत्सव सुरू झाल्यापासून मी इथं आणून माल विकतो. इथं महोत्सवात माल विकल्यामुळे थोडंफार मला फायदा होतो. साधारणपणे माझा तांदूळ 5 क्विंटल तांदूळ, 4 क्विंटल गहू आणि 10 क्विंटल ज्वारी खपवतो. 2 एकर क्षेत्रामध्ये आम्ही 30 क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यातून 20 क्विंटल ज्वारी या महोत्सवासाठी विक्रीस आणलेली आहे. तर या महोत्सवातून आमच्या आत्तापर्यंत 3 क्विंटल ज्वारी विक्रीस झालेली आहे. ज्वारी साधारणतः 30 रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे. गहू, ज्वारी आणि तांदूळ या मालाला महोत्सवात मोठी मागणी होती. ग्राहकांना दर्जेदार, ताजा, भेसळमुक्त माल शेतकऱ्यांच्या मार्फत थेट मिळत होता. यामुळं शेतकरी आणि ग्राहक दोघेही समाधानी दिसले. हा महोत्सव चालू होण्यापूर्वी आम्ही मोठ्या मोठ्या किराणा मालाच्या दुकानातून गहू, तांदूळ, ज्वारी घेत होतो. परंतु त्याच्यामध्ये आम्हाला क्वालिटी कळत नसे आणि दराच्या बाबतीतही काही आम्हाला खात्री वाटत नसे. त्यामुळं ते जे दुकानदार दर सांगतील त्या दराप्रमाणे आम्ही तो माल घेत असे. कधी माल चांगला निघायचा, कधी वाईट निघायचा. परंतु महोत्सव हे ज्वारी गहूचा महोत्सव सुरू झाल्यापासून डायरेक्ट शेतकऱ्यांच्याबरोबर आमचं संधान साधलेलं आहे आणि किती जग सुधारलं असलं तरी शेतकरी कुणाला फसवत नाहीत हे आमची खात्री असल्यामुळं आणि मालाचा अनेक प्रकार असल्यामुळं आणि दरामध्ये व्यवस्थित दर असल्यामुळं आम्हाला जो पसंत पडेल तो माल शेतकऱ्यांच्याकडनं डायरेक्ट खरेदी करतो. या महोत्सवात गहू,
ज्वारी आणि तांदूळ या मालाच्या व्यतिरिक्त गूळ, आंबा, कलिंगड आणि विविध प्रक्रियायुक्त पदार्थ घेऊन शेतकरी आले होते. त्याला सुद्धा ग्राहकांची मोठी पसंती होती. यामुळे अशा प्रकारचे महोत्सव 2 दिवसांपर्यंत न भरवता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी भरवल्यास शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही याचा फायदा होईल हे नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.